नमस्कार, मी श्री बरकाळे प्रवीण दत्तात्रय, सहाय्यक शिक्षक, सोळांकूर हायस्कूल सोळांकूर, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, आपणा सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। इयत्ता 10वी, विषय गणित भाग 2, घटक भौमितिक रचना, उपघटक दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढणे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दिलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढण्याच्या 2 रचना अभ्यासणार आहोत। त्यापैकी क्रमांक 1, दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे। क्रमांक 2, दिलेल्या वर्तुळाला त्या बाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे। क्रमांक 1, दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे। सदरची रचना करताना आपण वर्तुळाच्या परिघावरील कोणताही एक बिंदू घेऊन वर्तुळाला स्पर्शिका काढणार आहोत। त्यासाठी वर्तुळ केंद्राचा उपयोग करणार आहोत। सदरची रचना करण्यासाठी आपण काही उदाहरणे अभ्यासणार आहोत। उदाहरण, केंद्र C व त्रिज्या 4 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा। सदरची रचना करण्यासाठी आपण सुरुवातीला वर्तुळाचा केंद्रबिंदू C काढू। त्यानंतर कंपासामध्ये 4 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन कंपासाचे लोखंडी टोक C या केंद्रबिंदूवरती ठेवून एक वर्तुळ काढू। आता वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर येथे नमूद करू। त्यानंतर वर्तुळाच्या परिघावरती कोठेही P हा बिंदू घेऊ। पट्टीच्या सहाय्याने किरण CP काढू। आता किरण CP वरती कोठेही X बिंदू घेऊ। त्यानंतर वर्तुळाच्या परिघावरती घेतलेल्या P या बिंदूवरती कंपासाचे लोखंडी टोक ठेवून कंपासामध्ये ठराविक अंतर घेऊन P या बिंदूच्या डाव्या व उजव्या बाजूस 2 कंस घेऊ। आता घेतलेल्या 2 कंसामधील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेण्यासाठी कंपासाचे लोखंडी टोक एका कंसावरती ठेवून दिलेल्या 2 कंसामधील एकूण अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ। सदरचे अंतर घेऊन एका कंसावरती कंपासाचे लोखंडी टोक ठेवून P बिंदूच्या वरील बाजूस व खालील बाजूस कंस घेऊ। आता कंपासाचे लोखंडी टोक दुसऱ्या कंसावरती ठेवून P बिंदूच्या वरील व खालील बाजूस कंस घेऊ। आता घेतलेले कंस ज्या ठिकाणी छेदतात तो छेदन बिंदू निर्देशित करून पट्टीच्या सहाय्याने एक रेषा काढू। सदरची रेषा C केंद्र असलेल्या वर्तुळाला P या बिंदूतून स्पर्श करते। या रेषेला M हे नाव देऊ। आता M ही रेषा C केंद्र असलेल्या वर्तुळाला P या बिंदूमध्ये स्पर्श करते आणि म्हणून M ही रेषा
वर्तुळ केंद्र C असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका आहे। अशा प्रकारे आपण दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिकेची रचना करू शकतो। आता दिलेल्या वर्तुळाला त्या बाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे ही रचना अभ्यासणार आहोत। उदाहरण, केंद्र E असलेले 3.8 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा। वर्तुळावर F बिंदू घ्या। बिंदू A असा घ्या की E', F' A आणि FA बरोबर 5 सेंटीमीटर। बिंदू A मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। सदरची रचना करण्यासाठी सुरुवातीला आपण वर्तुळ केंद्र E घेऊ। त्यानंतर कंपासाचे लोखंडी टोक E या बिंदूवरती ठेवू व कंपासामध्ये 3.8 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन एक वर्तुळ काढू। त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या 3.8 सेंटीमीटर येथे नमूद करू। आता उदाहरणार्थ सांगितल्याप्रमाणे वर्तुळाच्या परिघावरती कोठेही F बिंदू घेऊ। त्यानंतर वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये A हा बिंदू घेऊ। आता उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार E', F' म्हणजे बिंदू E, बिंदू F व बिंदू A हे एक रेषीय आहेत आणि म्हणून पट्टीच्या सहाय्याने हे तीनही बिंदू जोडून घेऊ। आता रेख FA चे 5 सेंटीमीटर इतके माप येथे नमूद करू। आता रेख EA चे एकूण अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेण्यासाठी कंपासाचे लोखंडी टोक E या बिंदूवरती किंवा A या बिंदूवरती ठेवू व कंपासामध्ये रेषाखंड EA च्या एकूण मापाच्या निम्म्यापेक्षा जास्त माप सदरच्या कंपासामध्ये ठेवू। आता कंपासाचे लोखंडी टोक A या बिंदूवरती ठेवून रेषाखंड EA च्या वरील बाजूस व खालील बाजूस कंस घेऊ। आता कंपासाचे लोखंडी टोक E या बिंदूवरती ठेवून रेषाखंड EA च्या वरील बाजूस व खालील बाजूस कंस घेऊ। आता घेतलेले कंस ज्या ठिकाणी छेदतील तो छेदन बिंदू निर्देशित करून पट्टीच्या सहाय्याने रेषा काढू। सदरची ही रेषा रेख EA ला लंब आहे, कारण सदरची ही रेषा रेषाखंड EA चा लंब दुभाजक आहे व तो M या बिंदूने निर्देशित करू। आता कंपासाचे लोखंडी टोक M या बिंदूवरती ठेवू व सिस्पेन्सिलचे टोक E या बिंदूवरती ठेवू व हे अंतर घेऊन कंपासाचे लोखंडी टोक M या बिंदूवरती ठेवून वर्तुळाच्या परिघावरती बिंदू B व बिंदू C निर्देशित करून कंस घेऊ।
आता पट्टीच्या सहाय्याने बिंदू बी मधून जाणारी एक रेषा काढू। आता पट्टीच्या सहाय्याने आपण रेषा AB काढू। त्यानंतर रेषा AC काढू। केलेल्या या रचनेनुसार रेषा AB व रेषा AC या दिलेल्या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत आणि म्हणून आपण अशा प्रकारे दिलेल्या वर्तुळाला त्या बाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिकेची रचना करू शकतो। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक व सबस्क्राइब करा। धन्यवाद।